आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जालना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथकाने जालना परिसरातील गावठी पिस्तूल ठेवणाऱ्या 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून 6 पिस्तूल, 12 जिवंत काडतुस आणि 1 तलवार जप्त करण्यात आली आहे। सर्व आरोपींवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। पुन्हा अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे। किती पिस्तूल जमा केले आहेत, किती आरोपी आहेत? एकंदरीत 2 दिवसापासून जालना जिल्ह्यात गजानन तौर जो मर्डर झालेला आहे त्या अनुषंगाने झाल्यापासून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी जे गावठी कट्टे शहरात अनधिकृतपणे वापरतात त्यांची आम्ही 2 दिवसापासून मोहीम राबवलेली। कालच्या तारखेत आम्हाला एकूण 6 कट्टे आणि 6 आरोपी मिळून आलेले होते। त्यांच्या विरुद्ध सदर बाजार, कदीम जालना आणि मौजपुरी या ठिकाणी वेगवेगळे 6 गुन्हे आम्ही दाखल केलेले होते। त्याच धर्तीवर आज परत हीच मोहीम आम्ही कंटिन्यू राबवत असताना आज 2 ठिकाणी अवैध कट्टे आहेत अशी बातमी गोपनीय मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळी पथके तयार करून शहरात शोध घेतला असता आम्हाला एकूण 6 जण संशयित किंवा त्यांच्याकडे कट्टे आहेत अशी खात्रीशीर बातमी होती। त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे 2 गावठी कट्टे, पिस्टल आणि ज्या 4 जिवंत काडतूस मिळून आलेले आहेत त्यावरून आम्ही 2 वेगवेगळे गुन्हे 6 आरोपी विरुद्ध दाखल केलेले आहेत। त्यामध्ये पहिला जो कट्टा आहे त्यामध्ये अतुल उर्फ अमर गणेश पवार राहणार हमालपुरा जालना, रोहित श्याम शिंगारे राहणार पिवळा बांगला जालना आणि यश फते लष्कर या तिघांकडं म्हणजे हा मूळ विक्रेता आहे अतुल अमर गणेश पवार यांनी या दोघांना एक पिस्टल विकलं होतं। त्या अनुषंगाने एक यश फते लष्कर हा फरार आहे आणि 2 अटक आहेत, अतुल पवार आणि रोहित शिंगारे यांच्याकडून 1 पिस्टल आणि 2 काडतूस मिळाले। त्यावरून सदर बाजारला गुन्हा दाखल आहे। आणि दुसऱ्या ह्याच्यात गौरव राजेश जटावाले हा राहणार नारळीबाग छत्रपती संभाजीनगर येथील आहे। शैलेश उर्फ बाळा संदीप पठाडे हा टिंबर गल्ली बेगमपुरा औरंगाबाद येथीलच आहे। याला सुद्धा अतुल उर्फ अमर गणेश पवार जो हमालपुऱ्यातला आहे यानेच पिस्टल विकलं होतं। त्या अनुषंगाने ते 1 पिस्टल आणि 2 काडतूस असे जप्त करून यांच्या ह्या तिघाविरुद्ध परत सदर बाजारला गुन्हा दाखल आहे। अशा पद्धतीने 2 पिस्टल, 4 काडतूस आणि 3 मोबाईल या अनुषंगाने असा 1,46,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सध्या आमच्या ताब्यात 4 आरोपी आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब बलकवडे सर, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सांगळे साहेब, आमच्या LCB टीमचे EPI खांडेकर, PSI वाघ आणि पूर्ण LCBचा स्टाफ यांनी केलेली आहे।